पार्थ पवार आणि फडणवीसांची काल रात्री वर्षावर भेट झाली। या भेटीमुळे एका रात्रीत पार्थ पवारांनी असा नेमका कोणता डाव टाकलाय हा प्रश्न उपस्थित होतोय। आपल्याला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या खूप हालचाली सुरू आहेत। गेल्या आठवड्याभरापासून पक्ष हा माध्यमांच्या केंद्रस्थानी आलाय। पक्षात वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा रंगली असून याच पार्श्वभूमीवर काही मोठ्या घडामोडी घडल्या असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळेच पार्थ पवार यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे का हा प्रश्न निर्माण होतोय। नेमका सगळा काय विषय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण अशी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, लेटेस्ट अपडेटनुसार शनिवारी रात्री 10 वाजता खासदार पार्थ पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले। ही भेट पूर्णपणे एकट्याने झाली असल्याचं सांगितलं जातंय। एकट्याने म्हणजे पार्थ पवारांसोबत राष्ट्रवादीचा कोणताही बडा नेता किंवा सहकारी नव्हता। दोघांमध्ये तब्बल पाऊण तास म्हणजे जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली। या भेटीचे नेमके कारण काय आहे ते तर गुलदस्त्यातच ठेवण्यात आले, परंतु माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही भेट राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याचं म्हटलं जातं। पक्षात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना योग्य तो पदभार दिला जात नाहीये आणि त्यांच्याकडे जे अगोदर पद होते त्या पदावरून त्यांना पदच्युत केल्याचं सांगितलं जातं। आपल्याला माहिती आहे, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा आली आहे। त्यासोबतच पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत। ज्याप्रमाणे नवीन जबाबदाऱ्यांचं वाटप झालंय त्यानुसार संघटनात्मक पातळीवर पार्थ पवारांचा हस्तक्षेप वाढला असल्याची एक चर्चा आहे। आता या पार्श्वभूमीवर फडणवीसांसोबत ज्याप्रमाणे भेट झाली आहे त्यानुसार राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना एक उधाण आलं। यातलाच पहिला तर्क म्हणजे पार्थ पवार हे सुनील तटकरे आणि पटेल यांना साईडलाईन करू पाहतायत आणि त्यामधून महायुतीत या एका घटनेमुळे काही गैरसमज होत असतील तर ते दूर करण्यासाठी पार्थ पवार हे फडणवीसांना भेटले असणार। म्हणजे काय तर पक्षातील नेते साईडलाईन झाले तर आपली युती ही अबाधित राहील हे सांगण्यासाठी पार्थ पवार फडणवीसांना भेटले असू शकतात। आता दुसरा तर्क असा सांगितला जातोय, एक कथित ऑडिओ क्लिप पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हाती लागली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये पक्षातील मोठे नेते अजितदादांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य करतात। रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणात एक प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणतात, राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं ते पत्र देण्यापूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा एक ऑडिओ पार्थ आणि सुनेत्रा काकींनी ऐकला। त्यात दादांबद्दल नकारात्मक चर्चा होती। तो ऑडिओ कुणाकडे आहे ते आम्हाला माहिती आहे, गरज पडल्यास आम्ही बाहेर काढू शकतो। आता हीच क्लिप जी आहे ती फडणवीसांना ऐकवण्यासाठी आणि यामुळे पक्षांतर्गत जे काही वाद झालेत त्याची माहिती देण्यासाठी पार्थ पवार हे फडणवीसांना भेटले असू शकतात। हा दुसरा तर्क। अजून तिसरा तर्क सांगितला जातोय, सध्या पक्षात मोठे फेरबदल सुरू आहेत आणि पक्षांतर्गत नाराजी देखील वाढत चालली आहे। अशात फडणवीस हे राजकारणात मुरलेले नेते आहेत। अशा परिस्थितीत सल्लामसलतीसाठी पार्थ पवार यांनी फडणवीसांची भेट घेतली असू शकते। हा विषय नीट जाणून घेण्यासाठी आपण नुकतंच घडलेलं एक उदाहरण जाणून घेऊया। काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक गाठलं होतं। पुन्हा सुनील तटकरे देखील शरद पवारांची भेट घेऊन आलेत। अशात राष्ट्रवादीत अस्थिर चित्र तयार झालंय आणि राष्ट्रवादी अजून फुटेल की काय हा प्रश्न निर्माण होतोय। मग या परिस्थितीत तटकरे आणि पटेल काही वेगळा निर्णय घेतात तर त्यांना भाजप प्रवेश सोयीस्कर ठरतं। पण विश्लेषक म्हणतात, भाजपला अशी फूट नकोय। महायुतीतच झालेली फूट आणि त्यात भाजपने या फुटीला फूस दिल्याचं एक चित्र निर्माण होऊ शकतं। मग या परिस्थितीत काय केलं पाहिजे अशी सगळी चर्चा फडणवीसांशी झाली असू शकते, असं काही तर्क देखील एक लढवले जात आहेत। पण मंडळी, तुम्हाला या सगळ्यात काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।